नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आपल्या पारनेरमधील संगमेश्वर मंदिरामध्ये. तर आजपासून आपण आज श्रावण महिना चालू होतोय. तर आम्ही टार्गेट घेतलेलं आहे की आपल्या पारनेरमधले 12 ज्योतिर्लिंग कव्हर करायचे आहेत. तर मंदिर बघा, आपलं पारनेर म्हणजे प्रतिकाशी असं म्हटलं जातं, है ना कार्तिक? हा. तर आपल्या पारनेरमध्ये 12 ज्योतिर्लिंग पण आहे आणि त्या ज्या नद्या वगैरे आहेत त्या पण आहेत. तर तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ते बाधक नव्हते, केमिकल असते या कलर बरोबर. त्याच्यामुळे मंदिराची अजून हानी होती, त्यांनी नुकसान पोहोचलं. या मंदिरामध्ये एवढं बघा, एवढं वयस्कर असून सुद्धा इथे पाणी वगैरे म्हणजे मंदिराची देखभाल करतात. बघा, मानावं लागेल. ते कासव आहे, त्याच्यानंतर हे बघा इथं घंटा आणि एकदम सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, हे जे काम आहे कोरीव काम, हे आत्ता बघायला नाही भेटणार आपल्याला. एकदम सुंदर असं काम मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतोच. मित्रांनो, हे आपल्या पारनेरमध्ये संगमेश्वर मंदिर. हे बघा, मस्त असं इथं पिंड वगैरे. हे बघा इथं पाण्याचं आणि एकदम बघा असं हे काम बघा, एकदम हे दगडाचं काम एकदम भारी असं. म्हणजे पारनेरमध्ये आपण म्हणजे बघा ना, किती आपलं भारी नशीब आहे की आपण पारनेरमध्ये जन्म झाला. प्रतिकाशी असं म्हटलं जातं. बाबू पण आहे आपल्यासोबत. तो मग आता कॅमेरा वगैरे पण बसवलेले आहेत आणि सुंदर असे पिंड इथे. मंदिराच्या बाहेर एवढी शांतता आहे, एवढा भारी व्ह्यू आहे ना. व्ह्यू बघा तुम्ही फक्त, एकदम अशी एवढी शांतता आणि एवढं सुंदर वातावरण आहे इथं. बघू शकता बेलाची झाडं वगैरे पण आहे. आणि कार्तिक ह्या बाबांचं शूट करतोय. बाबा मंदिराविषयी माहिती सांगतात, मी पण तुम्हाला ही माहिती दाखवतो. मंदिरातले नारळाचे झाडं वगैरे एकदम भारी आणि एकदम मस्त. तुम्ही ते एकदा नक्की आहे, एवढं भारी वातावरण आहे मंदिर बघा. आपल्या पारनेरला प्रतिकाशी म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आपल्याबरोबर आज जोडलेले आहेत. बाबा, तुमचं नाव काय? कचरू बाबा आपल्यासोबत जोडलेले आहेत. सगळ्यात जुनं मंदिर हे त्र्यंबकेश्वर. नंतर 12 ज्योतिर्लिंग झाले. गावातले काही पुरातन गावकीने केलेले मंदिर आहेत. काही पुरातन मंदिर फक्त कोणते, हे 2 आणि सिद्धेश्वर खरं आणि नागेश्वर. हे 3च मंदिर पुरातन आहेत लक्षामध्ये. बाकीचे गावाकऱ्यांनी बनवलं. त्यावेळेला काय लोकसंख्या नव्हती, काही नव्हतं. 1000 लोक असतील. तटबंद होते किल्ला सगळा पूर्ण. 2 विषय होत्या, कोणी आतमध्ये जायचं नाही, यायचं नाही. संध्याकाळी बंद झालं का सकाळी जायचं. आणि त्यावेळेला सगळे जंगल होते. त्यावेळेला आपल्या मागं मंदिर आहे, तुम्ही पाहिलंच आहे, तुम्हाला मी दाखवलेलं पण आहे. त्याच्यानंतर इकडं बाहेर पाहू शकता, इथं इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. हे काय मी तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये ना होम व्हायचा, म्हणजे नाही का आपण जे होम यज्ञ जे होतो ना, ते याच्यामध्ये जे महाभारत लिहिलं त्यांचे वडील पाराशर ऋषी ते इथे यज्ञ करायचे आणि त्या ठिकाणी तिकडं पण यज्ञ करायचे. पाहू शकता एवढे मोठे होमासाठी हे केलेले यज्ञासाठी. पाहू शकता एकदम पुरातन काळातील हे दगड वगैरे इथं वापरलेले आहेत. म्हणजे तवाचंच आहे ते, म्हणजे कितीतरी वर्ष जुनं आहे बघा. अजून तसं आहे बघा. इथं थोडं थोडं असं एकदम भारी सेटअप इकडं अजून एक लावलेलं आहे आणि इकडे माहिती सांगतोय. मंदिरात पराशर ऋषींनी पण यज्ञ केलेली. त्या ठिकाणी 2 या ठिकाणी अशा यज्ञाच्या जागा आहे. हे मंदिर अत्यंत सुबक असं बांधलेलं आहे. आधी या मंदिराला कलर केलेला होता, पण आता पुरातत्व विभागाने ते हातामध्ये घेतल्यामुळं तिथला पूर्ण कलर वगैरे काढून जे पूर्ण जुन्या काळातलं जे बांधकाम होतं, त्यावरती कोरीव काम होतं, शिल्प होते, ते सर्व दिसण्यासाठी पुरातत्व विभागाने त्यातला कलर सगळं काढून टाकलेला आहे. हे बघा मंदिर एकदम भारी, ते वातावरण, शांतता. आणि हे मंदिर कधी मधलं आहे कोणालाच माहीत नाही अजून. खूप जुनं इथलचे जे बाबा आहेत ते इथं म्हणजे नाही का सर्व बघतात इथलचं. त्या बाबांना सुद्धा माहीत नाही हे मंदिर कधीच आहे, पण ते महाभारत
आपले जे पाराशर ऋषी जे आहेत ते त्यांच्या काळातलं आहे. आता आपण इथं मंदिराच्या परिसरामध्ये सर्व बाजूने बघतोय कुठं काय कुठं काय. ही जी बॉर्डर पाहू शकता मागे संपूर्ण दगडाने, हे पण एकदम म्हणजे खूप 200 300 400 वर्षापूर्वीचे जे हे मंदिर आहेत हे मंदिर आहे. आणि तिकडे जे दुसरं मंदिर आहे ते तर एवढं पुरातन काळातले आहेत की म्हणजे खूप असे. तिकडे जे मंदिर आहे ते त्र्यंबकेश्वरांचं मंदिर आहे बघा. हे असं पहिलं राहायला वगैरे असेल काय, मला पण जास्त माहिती नाही यातली. आणि हे बघा मंदिराची बॅक साईड इकडून शिडी पण आहे वरती जायला. जे वरती तुम्हाला याच्यावरतून समजत असेल किती जुनं हे काम. लय बेकार विषय झालाय. डायरेक्ट अटॅक, मिनी अटॅक आलता. मिनी अटॅक या ठिकाणी आमचा बाबू एका फुटाच्या अंतरावर फुटाच्या अंतर. बघा हे जे झाड आहे ना 2026 चा प्रवास त्याचा संपला झालेला आहे. नाही थांबलेला. होता थांबलेला माझा यायचे बघा. इथून फांदी पडली डायरेक्ट इथं. एवढं बेकार नाही, एवढं बेकार डायरेक्ट मिनी हार्ट अटॅक आला. तिथून इथवर पळत आलो. म्हणजे काही सेकंद म्हणजे देवानी आज आपल्याला वाचवलेलं आहे ना. सांग ना. बघ देवाला पाय पडाय आलं परवडलं तुला. काहीच म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आपण संगमेश्वराचं सर्वात पहिल्यांदा मंदिर घेताना म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे. आपण पारनेरमध्ये जन्म घेतलेला आहे. हार्दिकचं हे सर्व सामान घेऊन आलेलं आहे, माईक वगैरे. आणि आता कार्तिक आतमध्ये शूट करतोय तर चला तुम्हाला दाखवतो परत. कार्तिक शंख वाजवणार आहे. तर आता आपण इकडच्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये चाललेलो आहे. इकडं बघा ही आपली मनकर्णिका नदी. ही याच्यात पण आहे आपली काशीमध्ये ना. काशी मधली मनकर्णिका नदी आपल्या पारनेरमध्ये. आपलं हे दहाव्यासाठी बघा इथं भव्य असं मोठं बसायला वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो हे बघा आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर. इथं पण ते बाबा आहेत, त्याचं चाललंय झाडं फुलं वगैरे तोडतात मंदिरासाठी. इकडं पण खूप असं भारी वातावरण आहे. वातावरण एक नंबर आहे मात्र वातावरण. इकडे सर्वजण येत आहेत मागून आपले कार्तिक बाबू. इकडे सगळं मोठं चिचेचं झाड पण आहे. आणि हे मंदिर आपलं. मंदिरामध्ये बघा 5 फूट खाली नंदी आहे. याचा इतिहास असा आहे की इथं पाराशर ऋषी तपासाठी बसायचे स्नान करून सकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस. तर त्याच्यानंतर त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केल्यानंतर इथं नंदी बसवलेला आहे, असं हा इतिहास आहे. जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. सिद्धेश्वरचा टाकला मी काल टाकला व्हिडिओ. आता हा एक झाला. पाराशर ऋषी तिथं थांबले होते. तिथं त्यांची तपाची जागा आहे डायरेक्ट. म्हणजे बसण्याची जागा आहे. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. मंदिर जे आहेत आपले पुरातन मऊ केली असतील त्यावेळेला मशीन होती का? काहीच नव्हतं. पूर्ण माणसांच्या याच्यावरती काही टेक्नॉलॉजी हे खांड मोठाले आहे ना. ते एवढं वरती नेले, एवढं वरती दगड उचलले. किती वजन असेल. आणि हे जो दगड एवढा वापरलेला आहे तो हे कशासाठी बाबा? काहीतरी केलं आपलं खलबत्ता म्हणून. खलबत्त्यासारखं काही वनस्पती हे करायला तिथं आहे ना. वनस्पतीसाठी मंदिर कधीच आहे? किती काळात? त्याचं नाही ना शिवलेखच नाही ना. नाही. कोणी सांगितलं त्याला लय अभ्यास माणूस लागेल त्याला सगळं ग्रंथ किती झाले त्याच्यात तरी होऊ शकतं. 1400-1500 मधलं असेल. हा पण हे 1415 1700 वर्षाची गोष्ट आहे समजा. हा म्हणजे त्यावेळेला हे सगळं जंगलच होतं ना. हा. त्यावेळेला माणूस मुलगीचा इथं पहिलं पूर्ण जंगल होतं. म्हणजे ही जी गोष्ट आहे या मंदिराची तर 1700 वर्षापूर्वीचं मंदिर असं आहे बाबा सांगतायत. म्हणजे त्यावेळेस बघा नाही मंदिर कसं म्हणजे त्यावेळेस काय बांधकाम केलं असेल. त्यावेळेस इंजिनियर नव्हते काय नव्हते तरी पण बघा ना किती भारी असं स्ट्रक्चर केलेलं आहे. सर्व तुम्ही पाहू शकता. खांब वगैरे एक खांब बघा तुम्ही एकदम सुंदर.
तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो जय शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव रे महेश्वरा। आपलं 1500-1700 वर्षापूर्वीचं मंदिर पाहायला भेटते आणि हे तेव्हाची शिवलिंग आहे तेव्हाचं. एक दगडातलं काम बघा आणि एवढ्या उंचावरती दगड वगैरे नेणं म्हणजे सोपं नाही. आत्ताच्या काळात तर अशक्यच आहे म्हणजे नाही का. पाहू शकतो इकडं पण दरवाजा आहे, इकडं पण दरवाजा आहे आणि ते दरवाजाचं तुम्ही ते स्ट्रक्चर पहा. असं स्ट्रक्चर आत्ता होणे म्हणजे शक्य आहे, पण त्यावेळेस ते हाताने जे कोरीव काम केलेलं आहे त्यांनी हातोडा, त्यावेळेस काय टेक्नॉलॉजी नव्हती, मशिनरी नव्हत्या, त्यावेळेस हे काम केलेलं आहे म्हणजे मानावं लागेल तेव्हाच्या लोकांना नाही काय. दगडामध्ये गुरुगाम पण फार कठीण असते. हां बघा ना एवढं उंचावरती आणि एवढं भारी स्ट्रक्चर, प्रत्येक दगडावरती कोरीव काम आहे, खांबावरती कोरीव काम आहे आणि एवढं बारीकीने कोरणं. बघा मोठं चिचेचं झाड आणि हे जुन्या काळातील दगड वगैरे होऊ शकतं. थोडं इकडे दगड वगैरे पण पडायला लागलेत. थोडं व्यवस्थापन केल्यानंतर अजून भारी असं आपल्या पुढच्या पिढीला पण पाहता येईल. पूर्ण मंदिराचा व्ह्यू बघा, सिनेमॅटिकमध्ये जर दाखवतो व्ह्यू. हे पण एकदम दगडातच कोरलेलं आहे. हे जायचा यायचा रस्ता जो आहे तो संपूर्ण गेट मध्ये मन करणे का नदी, तिकडे संगमेश्वराचं मंदिर. खूप असं भारी आपल्या पारण्यांमध्ये बघण्यासारखं. फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे, तिथं जाता आलं पाहिजे, आपल्याला त्याची थोडीशी माहिती घेतली ना तर आपल्याला समजेल. तर पारनेरमध्ये पण भरपूर अशा गोष्टी बघण्यासारख्या, जे इतिहासात किती हजार म्हणजे नाही का जुन्या वस्तू आहेत, त्या जुने मंदिर आहेत, ते आपण खरंच म्हणजे जाऊन खरं बघितले पाहिजे, तेव्हा आपल्याला समजेल नाही का इतिहास. तर सर्वांनी पण एकदा ट्राय करा.